सुख कळलेच्या आजच्या भागात मिथिला माधवला आपण घर घेतो हे सत्य कोणालाच माहीत नव्हतं, अगदी घरच्यांनाही नाही. मग बँकेत कसं कळालं विचारते. यावर माधव तिला मी हे सत्य संजयला सांगितल्याचं सांगतो. यावर मिथिला माधवला समजावते की तू प्रत्येक गोष्ट संजय भाऊजींना सांगत जाऊ नकोस. यानंतर दोघेही कॉलेजच्या आठवणींमध्ये रमतात. माधवला मिथिलातला तो तडफदारपणा, कॉन्फिडन्सची आठवण होते. तो तिला स्पष्ट करतो की उद्या जर बँकेने मला कोर्टात खेचलं तर तूच माझी वकील होशील आणि माझ्या बाजूने लढशील. मी तिला त्याला समजावते की केस लढण्यासाठी प्रॅक्टिस लागते. आपल्यावरती वेळ येणारच नाही, कारण बँकेकडे तसे पुरावे नाहीत आणि तसं झालं तर आपण तुझ्यासाठी चांगला वकील करू. यावेळी माधव मिथिलाला म्हणतो की मी कितीही समस्यांनी वेढलेला असलो तरी तू मला त्यातून बाहेर काढणारच, हा विश्वास तू तिच्यावर दाखवतो. इकडे माधवला त्याचा बँकेतला सहकारी बातमी देतो की IT डिपार्टमेंटचा एक माणूस उद्या येणार आहे. ही आतली बातमी आहे. तुझ्या बँक अकाउंटमध्ये बिल्डरकडून 3 लाख जमा झाल्याचं समोर आलंय. पण हे कोणी केलंय हे कळत नाहीये. त्या प्रोसेसमध्ये एरर येतोय. त्यामुळे तो तपास करण्यासाठीच तो उद्या येत आहे. माधवला हे पैसे कुठून आले हेच कळत नसतं. तो मिथिलाला लगेच कळवायचं म्हणतो. तर मग आता संजयचं सत्य सगळ्यांसमोर येणार का, की माधव अजूनच अडकत जाणार? यासाठी बघा सुख कळले ही मालिका कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा आमचा चॅनेल.